पुणे महानगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। अशातच आपण पाहतोय की अनेक दिग्गज नेत्यांच्या या ठिकाणी पक्षांकडून सभा झालेल्या आहेत। आपण काळे बोराटे वस्ती या ठिकाणी आहोत। आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार योगेश ससानी या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये प्रचार करताना दिसत आहेत। प्रत्येक सोसायटीमध्ये त्यांना कसा प्रतिसाद मिळतो आणि ते आता जनतेला काय आव्हान करणार ते आपण जाणून घेऊया। नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज शेवटचा दिवस आहे, महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अंतिम टप्पा आहे। तर काय सांगाल आता तुम्ही नेमकं काय आव्हान? काल अजितदादा पवारांची हडपसर तुपे नाट्यगृहाच्या इथे सभा झाली, त्या सभेतून त्यांनी थेट विरोधकांना आव्हान करून कारण छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा या ठिकाणी विरोध झाला सत्ताधाऱ्यांकडून, काय सांगाल? दादांनी काल सांगितलं, ज्यांनी छत्रपतींच्या प्रस्तावावर सही केली नाही त्याला दाखवून द्या की छत्रपती शिवाजी महाराज काय असतात ते। जो महापालिकेच्या मिळकती भाड्याने देतो त्यालाही दाखवून द्या। जे लोक ग्लायडिंग सेंटर विकायला निघालेत त्यांनाही दाखवून द्या। एकंदर भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचाराला आता थांबवा आणि पुण्याचा कारभारी बदला, असा दादांनी काल संदेश दिलेला आहे। आता निवडणुकीचा हा शेवटचा दिवस आहे, अंतिम टप्पा आहे। 5 वाजता आचारसंहिता लागणार आहेत। तर आपण काळे बोराटे नगरमध्ये फिरत आहे, तर या सोसायटीतील सर्व नागरिकांना काय सांगाल शेवटचं आव्हान? काळे बोराटे नगरसाठी 50 लाख लिटरची पाण्याची टाकी तयार झालेली आहे। लवकरच त्यातनं वितरण चालू होईल, त्यामुळं पाण्याचं दुर्भिक्ष जे आहे ते कमी होईल। गल्लीबोळांमधली जी कॉन्क्रीटची कामं राहिलेली आहेत, रस्ते करायची राहिलेली आहेत, 4 वर्ष नगरसेवक पद नसल्यामुळं सगळीकडेच पेंडिंग आहेत, ती कामं प्राधान्यक्रमानं केली जातील। त्यामुळं नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 4ही नगरसेवक या ठिकाणी निवडून द्यावेत। आणि काल विशेष म्हणजे शिवसेनेचे महेंद्र बनकर यांनी पाठिंबा दिला आहे। त्यानंतर उल्हास तुपे जिल्हाध्यक्ष आहेत शिवसेनेचे, त्यांनी काल पक्षात प्रवेश केला आहे। महेंद्र तात्यांनी प्रवेश केला आहे। शीतल तिंदे, संजय शिंदे, त्यानंतर एक मिनिट त्यानंतर अजय नावले, इंद्राणी नावले यांनी दिला आहे। अश्विनी वाघने दिला आहे। त्याच्यानंतर विठ्ठल विचारे, निर्मला विचारेंनी दिलेला आहे। त्यानंतर प्रशांत भैया कापरे जे शिवसेनेचे आहेत त्यांनी काल पाठिंबा दिलेला आहे। अशा अनेक जणांनी पाठिंबा दिला। काहींनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, बोईटे मामा आहेत, काहींनी उमेदवारी मागितली परंतु त्यांना उमेदवारी नाही मिळाली। ते काल गेली 8 दिवसापासून सक्रिय आहेतच, परंतु काल दादांच्या स्टेजवरती येऊन त्यांनी तो सक्रिय सहभाग दाखवलेला आहे। त्यामुळे एकंदरच प्रभाग क्रमांक 16मध्ये पक्षाची ताकद आणखी दुपटीने वाढलेली आहे। त्यामुळं 4ही उमेदवार चांगल्या फरकानं, चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील, यामध्ये काही शंका नाही। महापालिकेचा अलार्म सकाळी साधारण 1 वाजल्यापासून चालू होईल, 10 वाजून 10 मिनिटांनी तर आमचं घड्याळ पळायला सुरुवात होईल। ॲक्च्युली मोजणी त्यावेळेस चालू होईल। साधारण पहिले निकाल हे 1-1:30च्या आसपास येतील पहिल्या प्रभागांचे, आणि संध्याकाळी साधारण 9 ते 10पर्यंत पुण्याचा कौल स्पष्ट झालेला असेल। त्यामुळं आणि पुणेकरांनी पाहिलं बरं का की 9 वर्षामध्ये संपूर्ण सत्ता, राक्षसी बहुमत, 100 नगरसेवक दिले आणि त्यांनी बरोबर कौरवांचं काम करून दाखवलेलं आहे आणि जनतेने ते पाहिलेलं आहे, पुणेकरांनी पाहिलं आहे। सायकल योजनेमध्ये 400 कोटी खाल्ले, त्यानंतर 24/7मध्ये 2,500 कोटीचं टेंडर काढलं। आम्ही आंदोलन केल्यानंतर ते 1,500 कोटीवर आलं। नदी सुधारमध्ये सुद्धा 1 किलोमीटरला 100 कोटी रुपये खर्च केला आहे, फक्त राडा टाकला त्या नदीमध्ये। म्हणजे हे जनता लोक पाहत आहेत आणि ह्यांनी महापालिका धुवून खाल्ली। त्याच्यामुळं लोकांनी ठरवलं आहे पुणेकरांनी की चला आपण ह्यांना सत्ता दिली होती, 100 नगरसेवक दिले, न भूतो न भविष्य ते नगरसेवक दिले, पण पुणेकर तिथंच मला असं वाटतं की थोडेसे चुकले असावेत। त्यांना असं वाटतं आहे की अरे 100चा आकडा दिल्यामुळं कदाचित ह्यांच्यात राक्षसी प्रवृत्ती जागृत झाली आणि त्यांनी पुणेकरांच्या खिशावरती डल्लाच नाही, अख्खा खिसाच फाडून खाल्ला आहे। त्यामुळं कारभारी बदलणार, राष्ट्रवादीचा महापौर होणार हे नक्की। ओके, नक्कीच। एकंदरीत आपण बघतोय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल हडपसर या ठिकाणी एक धडाडीची सभा झाली आणि विरोधकांना धडकी भरवणारी अशी त्यांची विरोधकांवर टीका झाली। कारण भारतीय जनता पार्टीने ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती मतदान मागितलं नागरिकांना, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचा विरोध होता, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध होता। कारण जी अस्मिता होती छत्रपती शिवाजी महाराजांची, त्यांना विरोध करणं हे नक्कीच त्यांना येणाऱ्या आता 2 दिवसामध्ये 15 जानेवारीला नक्की जनता पाडणार का? जनता त्यांना काय उत्तर देईल ते 16 जानेवारीच्या निकालामध्ये येणार। तर आपण पाहतोय आपल्यासोबत 4ही प्रभाग क्रमांक 16मधील उमेदवार होते। त्यांच्या घड्याळ चिन्हासमोर त्यांनी आव्हान केलं आहे की निवडून देण्याचं आणि विकास कामाचं व्हिजन त्यांचं
निवडून येण्याआधीच त्यांनी पाण्याच्या साठ्याचा उल्लेख केला आहे आवर्जून. तर नक्कीच जनता आता कौल कोणाला देईल ते 16 जानेवारीला नक्कीच आपण पाहत राहा. स्टार महाराष्ट्र न्यूज, पंढरीनाथ पाटील, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.